आता आपण डेट टाइम फंक्शन्स बघूया. म्हणजे DAX मध्ये काय काय डेट टाइम फंक्शन्स करू शकतो. म्हणजे आतापर्यंत आपण पॉवर क्रिएटर मध्ये काही डेट टाइम फंक्शन बघितले की डेट मधून कसे डे एक्सट्रॅक्ट करायचा, क्वार्टर नंबर, मंथ नंबर वगैरे हे ऑपरेशन्स आपण पॉवर क्वेरी एडिटर मध्ये केलेले. परंतु सेम ऑपरेशन्स आपण DAX मध्ये कॅल्क्युलेटेड कॉलम्स मध्ये कसे करू शकतो ते बघूया. त्यासाठी कोणते कोणते फंक्शन्स आहेत ते पहिले बघूया. तर सर्वात प्रथम फंक्शन आहे ते टुडे किंवा नाऊ. टुडे मध्ये आपली करंट डेट आणि एक्झॅक्ट टाइम जर आपल्याला घ्यायचा असेल तर आपण ते टुडे किंवा नाव हे फंक्शन यूज करू शकतो. त्याचं सिंटॅक्स खूप सिम्पल आहे. टुडे आणि त्याच्यानंतर ब्रॅकेट द्यायचे आहे, ओपनिंग आणि क्लोजिंग. किंवा नाव जर द्यायचं असेल तर नाव किंवा दोन ब्रॅकेट द्यायची एवढे. त्यानंतर आपल्याला पुढचं जे फंक्शन आहे डे किंवा मंथ किंवा इयर, पर्टिक्युलर डेट मधून ह्या डेट दिलेली आहे आणि ह्या डेट मधून मला फक्त पर्टिक्युलर डे रिट्रीव्ह करायचा आहे, पर्टिक्युलर मंथ रिट्रीव्ह करायचा आहे किंवा इयर रिट्रीव्ह करायचं आहे. तर ते करण्यासाठी आपण इथे हे डे मंथ इयर हे फंक्शन देऊ शकतो. त्यानंतर आवर, मिनिट्स आणि सेकंड्स, जिथे की आपल्याला परत आवर्स काढू शकतो, मिनिट्स काढू शकतो, सेकंड काढू शकतो. फक्त जे पास करतो ना आपण त्याला डेट टाइम या कंपोनंट मध्ये पाहिजे. तर हे डेट टाइम असेल तर त्याच्यातून आपण टाइम वगैरे रिलेटेड इन्फॉर्मेशन काढू शकतो. त्यानंतर वीक डे किंवा वीक नंबर, आपल्याला हा वीक मध्ये हा दिवस कोणता आहे, वीक डे ते रिटर्न करायचे असेल तर ती पर्टिक्युलर डेट द्यायची आणि रिटर्न टाईप म्हणजे आपल्याला कोणत्या रिटर्न टाईप मध्ये द्यायचं आहे. मग 1 to 7 मध्ये म्हणजे न्यूमरिक द्यायचं आहे की सॅटर्डे संडे त्या टाईपचं द्यायचं. एंड ऑफ मंथ हे एक फंक्शन आहे. कधी गरज पडते आपल्याला की महिन्याचा शेवटचा दिवस आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे, तर आपल्याला ती आजची डेट द्यायची किंवा त्या पर्टिक्युलर डेटचे द्यायची. म्हणजे आत्ताचं ह्या महिन्याचा लास्ट डेट काढू शकतो किंवा कोणत्याही महिन्याचा. तर पर्टिक्युलर डेट दिली तर त्या पर्टिक्युलर डेटचा शेवटची जी तारीख आहे ती आपल्याला रिट्रीव्ह करता येते. आणि डेट डिफरन्स, दोन डेट मधला डिफरन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असेल इन द फॉर्म ऑफ डे किंवा आवर किंवा इयर, तर ते आपण करू शकतो. त्यासाठी इंटरवल असतो, हा डेट वन आणि डेट टू द्यायचे दोन डेट्स आणि त्याच्यानंतर इंटरवल द्यायचा आहे. तर असा हा डेट डिफरन्स आपण कॅल्क्युलेट करू शकतो. तर आता हे आपण प्रॅक्टिकल बघूया कसे करायचे. आता आपला हा कॅलेंडर लुकअप टेबल आहे, त्यात भरपूर असे काही डेट्स आहे, स्टार्ट ऑफ वीक वगैरे असे आपण केलेले आहेत. तर ही पर्टिक्युलर डेट आहे, त्याच्यावर आपण थोडे ऑपरेशन्स करू. म्हणजे आता सध्या आपण डे ऑफ वीक कॅल्क्युलेट करू याच्यात. तर कसं करायचं, तर डे ऑफ वीक जर कॅल्क्युलेट करायचं असेल की याच्यात कोणता डे म्हणजे की आठवड्यातला कोणता डे, तर ते कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय करू शकतो की एक नवीन कॉलम क्रिएट करू शकतो कॅल्क्युलेटेड कॉलमचं. आणि इथे आपण म्हणू शकतो की डे ऑफ वीक आणि त्याच्यानंतर एक वीक डे म्हणून फंक्शन आहे जे आपण यूज करू शकतो आणि त्याला डेट ही पास करू शकतो, कॅलेंडर लुकअप डेट. आणि त्यानंतर 1 2 3, आता इथं ही समजण्याची गोष्ट आहे की 1 म्हणजे काय, संडेला वीक स्टार्ट होईल आणि सॅटर्डेला 7 असेल. 2 म्हणजे काय, तर मंडेला स्टार्ट होईल 1 आणि संडेपर्यंत 7 असेल. आणि 3 म्हणजे काय आहे की मंडेला 0 असेल आणि संडेला 6 असेल. तर आपण याच्यातले जशी आपली रिक्वायरमेंट असेल तसे आपण सिलेक्ट करू शकतो. म्हणजे बिझनेस कोणत्या कॅलेंडरवर वीक डेजवर रन होतंय त्यानुसार आपण हे डिसाईड करू शकतो. तर जनरली मंडेला वीक स्टार्ट होतो म्हणून आपण 2 कन्सिडर करूया आणि हे ब्रॅकेट कंप्लीट करूया, जेणेकरून आपला एक नवीन कॉलम क्रिएट होईल डे ऑफ वीक. तर त्यानुसार आपलं हे नंबरिंग झालेलं असेल आणि मंडेला बरोबर 1 असेल, इथे मंडे असेल, ट्यूजडे, वेनसडे आणि सो ऑन. तर असे डे ऑफ वीक क्रिएट करू शकतो. आता आपल्याला अजून एक कॉलम क्रिएट करायचा आहे की जो वीकेंड असेल. आता मी त्याला काय म्हणाल की न्यू कॉलम आपण क्रिएट करू आणि एक वीकेंड आणि वीकडे कोणता ते फाइंड आउट करायचं आहे. तर त्यासाठी काय करायचं आपल्याला, एक वीकेंड याला नाव देतो मी आणि आपण याला काय म्हणू शकतो की आता आपल्याला चेक करायचं आहे की ह्या डे ऑफ वीक आपण जो आत्ताच क्रिएट केलेला आहे तो डे ऑफ वीक कसा आहे. म्हणजे 6 असेल आणि 7 असेल तर आपण काय म्हणू शकतो की तो वीकेंड आहे. तर आपल्याला इथं डे ऑफ वीक इज इक्वल टू 6. आता हे डबल पाईपचं यूज केलाय मी इथं अँड ऑर ऑपरेटर आहे हा लक्षात घ्या. आता आपल्याला जेव्हा कधी गरज पडते तेव्हा आपण हे करू शकतो आणि त्याच्यानंतर आपल्याला परत हा डे ऑफ वीक जो आहे ना तो आपण 7 कन्सिडर करू शकतो. आणि जर असं असेल तर आपल्याला काय करायचंय, तर आपल्याला म्हणायचं आहे की हा वीकेंड आहे. जर 6 आणि 7 असेल वीक नेम डे ऑफ वीक तर वीकेंड आहे, अदरवाईज तो काय आहे वीक डे. आणि हे ब्रॅकेट आपलं पूर्ण करून घ्यायचंय. हे झाल्यानंतर आपण जर असा फॉर्म्युला बिल्ड केला तर आता आपल्याला बघायचं आहे की वीक डे आणि आता जिथं 6 आणि 7 आहे ते वीकेंड आहे
आणि बाकीचे आहे ते वीकडेज आहे आणि इथे 6 आणि 7 परत वीकेंड आहे. तर अशा पद्धतीने हे आपण वीकेंड आणि हे कॅल्क्युलेट करू शकतो. तर अशा पद्धतीने ह्या डेट्स चे ऑपरेशन्स आहे वीकेंड आपण कॅल्क्युलेट करू शकतो. डे ऑफ वीक कॅल्क्युलेट करू शकतो. आता अजून एक जशी तुम्हाला रिक्वायरमेंट आली की सपोज तुम्हाला एखादा आता इथं आपलं कस्टमर लुकअप टेबल आहे. तर कस्टमर लुकअपमध्ये इथे एक बर्थ डेट आहे. ज्याच्यातून तुम्हाला फक्त इयर रिट्रीव्ह करायचं आहे. तर कसं करणार तुम्ही? तर त्यासाठी आपण इथे एक नवीन कॉलम क्रिएट करू शकतो आपण इथे आणि इथे त्यासाठी आपल्याला बाकीचे अ, इथे एक डॅक्स फंक्शन लिहू शकतो. आपण म्हणू शकतो की बर्थ इयर. आता हे आहे ते कस्टमरचं बर्थ इयर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर मग हे इयर ऑपरेशन आहे आणि त्याच्यात आपण कोणता देऊ शकतो? इथे डेट आहे. मग ही कस्टमर बर्थ डेट जी आहे ती आपण देऊ शकतो आणि ब्रॅकेट कंप्लीट करू शकतो. तर आपल्याला त्याच्यात पूर्ण हे इयर आपल्याला कॅल्क्युलेट होतील. तर अशा पद्धतीने आपण बाकीच्या गोष्टी रिट्रीव्ह करू शकतो, यूज करू शकतो हे डेट रिलेटेड फंक्शन. तुम्ही स्वतःहून काही प्रयत्न करा. काही हे डेटचे फंक्शन्स आहे जे मी सांगितले थेरॉटिकली ते बघा आणि ट्राय करायचा प्रयत्न करा. जेणेकरून तुम्हाला याची प्रॅक्टिस होईल आणि तुम्हाला ह्या गोष्टी चांगल्या समजतील. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारायला विसरू नका.